सलामाची जोडी नेहमीप्रमाणे आपण पाहतोय भावेश बजागे आणि भाविक बजागे आणि गोलंदाजीसाठी नवनाथ मुकणे आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येणं बाकी आहे. मॅचला इथं होते सुरुवात. यस, पंचाने इशारा केले की हा सामना सुरू झालाय. पॉवर प्लेचा हा षटक आपण पाहतोय. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग. यष्टीरक्षक यष्टी पासून दूर आहे. गली पॉइंटवर क्षेत्ररक्षक कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलमध्ये पाहायला मिळते. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळते. लॉंग ऑन आणि मिड विकेट. स्क्वेअर लेग ठीक पंचांच्या बाजूला आपण पाहतोय. मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला चेंडू, बॅट आणि चेंडूचा व्यवस्थितरित्या संपर्क नाहीये. खालच्या बाजूला हा टोला चेंडू लागला होता. त्याचं कारण एक सिंगल धाव आली आहे. सुरुवात चांगली केली आहे नवनाथने आणि सुरुवात चांगली केली आहे फलंदाज भावेश बजागेने. नवनाथ मुकणे एक अनुभवी गोलंदाज, कमी वयामध्ये खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळवणारा हा खेळाडू आहे. वेग भरपूर आहे. गतीचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतो नवनाथला. क्रॉस अँगलने जेव्हा गोलंदाजी होते गोलंदाजाकडून तेव्हा जास्त मुवमेंट नक्कीच ऑफस्टिकला चेंडू ठेवले जातात आणि त्याचं कारण जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाजूने चेंडू नक्कीच कट होऊन असं एष्टिकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. नवनाथ यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला बॅटवर घेतला आणि पाठवलाय सीमा रेखा पार. येतोय पहिला षटकार. मागच्या मॅच मध्ये 4 मध्ये 4 ठोकले होते या खेळाडूने आणि पुन्हा एकदा सुरू झाल्या मैदानाच्या आतमध्ये ताडाली टीम संघाचा भाविक बजागे ऑन फायर नाव. धावसंख्या 7 धावा धावफलकावर 7. गोलंदाज नवनाथ मुकणे कमबॅक करेल का या चेंडूवर. पुन्हा एकदा बॅटवर व्यवस्थित आलं नाहीये, मात्र शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली होती. चेंडू बॅटला स्पर्श झाला म्हणजे टॉपेज होतं. हाफ चान्स होतं, मात्र हाफला फुल कन्वर्ट करणं फार महत्त्वाचं. जेव्हा आमने सामने दोन्ही संघ चांगले असतात तेव्हा. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. यानंतर आरडी ओवली आणि एकता सारंगाव एक बिग मॅच. एका विभागातील 2 संघ आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चाललाय चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. चाललाय सीमा रेखा पार. येतोय खणखणीत चौकार. थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडू बॅटवर घेतला होता, मिडल ऑफ द बॅट, आणि चेंडू सीमा रेखा पार जाताना आपण बघितला. चौकाराने फलंदाज भावेश बजागे वैयक्तिक 5 धावा आणि संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 12. एक चांगली सुरुवात, मोठी सुरुवात झाली ते आपण पाहतोय आई वरालदेवी ताडाली टीम संघाच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू आहे षटकातील. विकेटची फार अपेक्षा आहे गोलंदाज नवनाथ मुकणे याच्या माध्यमातून. नवनाथ एक विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट मिळाला नाहीये. 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. राऊंड विकेटने पुढचा चेंडू. पुन्हा एकदा समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याला बीट करून चाललाय चेंडू सीमा रेखा पार. अजून एक चौकार. एक चांगली सुरुवात म्हणूया आपण. 16 धावा धावफलकावर. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चर्चा तर नक्कीच करणार दोन्हीही फलंदाज, कारण की सुरुवात चांगली झाली आहे. 2 चौकार, 1 षटकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना. 2 सिंगल, 1 डॉट चेंडू. पहिला षटक पॉवर प्लेचं होतं. पॉवरफुल सुरुवात ताडाली टीम संघाची पाहायला मिळत आहे. गोलंदाज पाहूया गोलंदाजीमध्ये कोण असेल आणि कमबॅक करून देईल का. योगेश भालेकर याचा विचार केला गेला कॅप्टनच्या माध्यमातून. वन ऑफ द बिग प्लेयर. ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील खेळाडूची वर्ण लागली होती आणि नक्कीच चांगला परफॉर्मन्स राहिला होता या खेळाडूचं. आज गावाचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, अभिमानाचं क्रिकेट, आपल्या प्रतिष्ठेची लढाई नक्कीच खेळताना आपण पाहतोय. भावाली टीम संघाला चांगला खेळावा लागेल, कमबॅक करावा लागेल. अजूनही संधी आहे. अजूनही 18 चेंडू फेकायचे आहेत भावाली टीम संघाला. आणि ज्या प्रकारे भागीदारी होते 16 धावांची, जर हे 2 खेळाडू शेवटपर्यंत राहिले तर मग 60+ धावा पाहायला मिळतील प्रेक्षकांना. मागच्या मॅच मध्ये 75 धावा कुठून काढल्या होत्या ताडाली टीम संघाने. पहिला चेंडू योगेश पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. बघितलं, फुटवर्क चेक केलं गोलंदाजाने. आउटस्विंग थोडंसं
बाहेरच्या बाजूने चेंडूला कट केला होता. ही खासियत आहे गोलंदाज योगेशची. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. या षटकामध्ये तुम्हाला भरपूर चांगला संघर्ष पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या फलंदाज भाविक बजागे आणि योगेशमध्ये. योगेश राऊंड द विकेटने स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथं घडलंय तो म्हणजे विकेट. विकेट मिळाला आहे इथे. मनपसंत फटका आहे प्रत्येकाचा. सिग्नेचर स्ट्रोक सध्याच्या घडीला चर्चेमध्ये म्हटलं जातं. रिव्हर्स स्ट्रोक लगा तो नक्कीच मटका नाही तर झटका असाच असतो नेहमी. पण आता फलंदाज बाद झाल्याने थोडंसं निराश पावलाने परतलाय भाविक बजागे. आउट होण्यापूर्वी फक्त आणि फक्त 7 धावा बनवल्या 5 चेंडूमध्ये. विकेटची कमतरता होती, तो विकेट देखील मिळवून दिलेला आहे योगेशने. असंही एक मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलमधील. अनुभवाची कुठेही कमतरता नाही या खेळाडूकडे. आणि जेव्हा समोरचा संघ चांगली सुरुवात करतो त्या संघाला थांबवणं फार महत्त्वाचं असतो. मग आपल्या सिनियर खेळाडूला गोलंदाजी देणं फार महत्त्वाचं आहे आणि ती गोलंदाजी पाहायला मिळाली. अमोल ठाकूर गेल्या क्रमांक 3 वर. भागीदारी 16 धावांची पाहायला मिळेल पहिल्या विकेटला. एकतीस धावांची इनिंग पेश केली होती मागच्या मॅचमध्ये अमोल ठाकूर याने. 8 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्या होत्या खारबाव संघाच्या अगेन्स्ट. आता योगेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाही. विकेट मिळालाय राऊंड द विकेटने योगेश. खराब चेंडू होता, फायदा घेता आला नाही. लेग स्टेपच्या खूपच बाहेर चेंडू लँड झालाय. पंचाकडून वाईटचा इशारा होते. धाव संख्या 17, 17 धावा. एक्स्ट्रा धाव खर्च केली योगेशने. योगेश लॉंग रनअपने राऊंड द विकेटने सज्ज होते फलंदाज अमोल. पुन्हा एकदा लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतात. वाईटचा इशारा होतो पंचांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा वाईट आहे. कुठेतरी आपल्याला उलट पाहायला मिळते कारण की दबाव फलंदाजांवर असणं फार महत्त्वाचं. मात्र दबावामध्ये गोलंदाजी होते योगेशच्या माध्यमातून. 18 धावा धावफलकावर 2 वाईट आल्यात. सिक्सर किंग सध्या खेळपट्टीवर अमोल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. चांगला कमबॅक पाहायला मिळाला योगेशच्या माध्यमातून. अनुभवाची कुठेही कमतरता नाही आहे अमोल ठाकूर याच्याकडे. पहिला चेंडू डॉट खेळलाय. धावा आहेत 18 धावा धावफलकावर. योगेश पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. विकेट किपर याच्याकडे संधी होती. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. लीग बायचा इशारा आला. शेवटच्या मुवमेंटला पंचांनी सांगितले की हा चेंडू बॅटला स्पर्श न होता मागच्या बाजूने गेला होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये गेला होता चेंडू. धाव संख्या 19 धावा धावफलकावर. म्हणजे अजूनही अमोल ठाकूरला खातं खोलायचं बाकी आहे. भावेशला स्ट्राईक मिळाली आहे. 9 धावांवर खेळत आहे. 2 चौकार आले होते भावेशच्या बॅटनं आणि भरपूर उशिरानंतर स्ट्राईक मिळाली आहे. योगेश टू भावेश राऊंड विकेटने गोलंदाजी करताना. ओ आजच्या दिवसातील खराब चेंडू म्हणूया आपण. बीमार चेंडू. मी म्हणेल की हातातून स्किड झाला होता, सटकला होता चेंडू आणि त्याचं कारण हा चेंडू नो बॉल आलाय. बीमर आहे. आता इथून तुम्हाला फ्री हिट खेळताना पाहायला मिळेल फलंदाज अमोल. धावसंख्या 21 धावा धावफलकावर. 6 चेंडूमधून एक चेंडू कधीतरी असा होत असतो. एखादा बीमार असतो किंवा हातातून सटकतो. तो इथे पाहायला मिळाला योगेशच्या माध्यमातून. 2 वाईट, एक नो बॉल आलाय आणि एक लेग बाय आलाय. एक्स्ट्रा धावा आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजी खूप चांगली राहिली योगेशची. मात्र या धावा कुठेतरी थांबणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण नॅचरल क्रिकेट खेळतो, झटपट क्रिकेट खेळतो, 4 षटकांचे जेव्हा मॅचेस असतात तेव्हा या धावा थांबवणं फार महत्त्वाचं आहे. फ्रीट आहे. फ्रीट चेंडूला बॅटवर घेता आला नाहीये फलंदाजाला. कमबॅक पहा खूप चांगला पाहायला मिळाला गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. रफ्तार के सौदागर योगेश भालेकर कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगला खेळ आहे योगेशकडे. अनुभवाची कुठेही कमतरता नाही आहे. गेले 5 वर्ष फोकस झालेला हा खेळाडू आहे टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. पुन्हा एकदा वेग वाढवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट फाईन लेगला.
फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव पूर्ण केलाय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये भावेश बजागेच्या माध्यमातून. तर षटक कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत धावफलकावर 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की धावा 6 फक्त खर्च केलेल्या आहेत आणि एक विकेट देखील महत्वपूर्वक मिळालेला आहे योगेश भालेकर या गोलंदाजाला. नक्कीच 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. तुम्ही पाणी देखील मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता. स्ट्रॅटेजिक टाइम 2 षटकानंतर आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा जर कोणी एखादा खेळाडू एक्स्ट्रा असेल त्यांनी सुद्धा पाणी घेऊन गेलं काही हरकत नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि असंही प्रत्येक ग्रामीण संघामध्ये 15 ते 16 खेळाडू नक्कीच खेळत असतात आपल्या गावासाठी, गावाचा अभिमान वाढवण्यासाठी. आणि असंही जेव्हा गावाचं नाव आपण घेत असतो तेव्हा गावाच्या माध्यमातून आपण खेळतो मैदानामध्ये, अंगावर जर्सी येते, जर्सीवर आपल्या गावाचं नाव येतो, तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो की मी माझ्या गावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळतोय. तिसऱ्या षटकामध्ये आपण बघणार आहोत विकास गवारी या गोलंदाजाला. एक नवीन चेहरा नक्कीच या चालू हंगामामध्ये विकासला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. सूरज केने टीममध्ये नाही आहे आज, मात्र त्याची कुठेही कमतरता नाही आहे पहिल्या मॅचमध्ये बघायला मिळाली. आणि या मॅचमध्ये सुद्धा कारण की सर्व चांगलं खेळतात भावले टीम संघाचे. अमोल आहे, अनुभव कुठेही कमी नाही आहे. भावेश आहे खेळपट्टीवर. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा येतील? पहिला चेंडू बॅटची एज घेतली आहे, मात्र झेल पकडण्यासारखं चान्सच नाही आहे विकेट किपर याच्याकडे. डॉट चेंडू फार महत्वाचा होता, तो मिळाला भावले टीम संघाला विकासच्या माध्यमातून. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमोलला आपले हात खोळावे लागतील. भरपूर चेंडू डॉट झालेत आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आहे अमोलच्या बॅटमधून. शांतता ठेवली आहे भावाले टीम संघाने. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू, यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. राजेंद्र पाटील फ्रॉम कोणगाव यांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 23 धावा धावफलकावर 23. एक मात्र विकेट मिळालाय भावाले टीम संघाला. भाविक बजागे ज्याने 7 धावा बनवल्या आपल्या संघासाठी 5 चेंडूमध्ये. एक षटकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना, त्यानंतर थोडीशी शांतता ठेवली आहे गोलंदाजांनी. ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल विकासला. बॅक टू बॅक दुसरा वाईट आलाय. मी अगोदर सांगितलं जेव्हा आपण 4 षटकाचा खेळ खेळतो तेव्हा या धावा कुठेतरी थांबवणं फार महत्वाचं आहे. धावा झालेल्या 24 धावा आणि त्या 24 मध्ये आतापर्यंत 7 धावा एक्स्ट्रा आलेल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगतायत. विकास आता यावेळेस लेंथ लाईन थोडीशी बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये देखील लेग स्टंप सोडून गेले चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सिल्वर जुबली 25 धावा. एक्स्ट्रा धावा बनतायत. 8वी एक्स्ट्रा धाव आली आहे. या धावांना ज्ञानेश्वर कधी कधी डोकेदुखी देखील ठरतात. मग आपण जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा चेसिंग करण्यासाठी आपण उतरतो तेव्हा या धावा कुठेतरी लक्षात येतात की आपण भरपूर वाईट टाकले होते पहिल्या डावामध्ये. तेच कुठेतरी मॅचचं टर्निंग पॉईंट ठरू शकतात. ओ परफेक्ट यॉर्कर चेंडू स्वतःला वाचवला गेल्या फलंदाजाच्या माध्यमातून. एक कमबॅक देखील पाहायला मिळते. बॅटची एज घेतली होती. धावसंख्या 26 धावा 26. स्ट्राईक चेंज केली आहे. स्ट्राईक आता भावेश बजागे जो 9 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर. 4 चेंडूचा खेळ खेळलाय आतापर्यंत. धावा बनवण्याचा संघर्ष करावा लागेल विकास कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. 3 वाईट टाकल्यानंतर 2 चेंडू पुढचे अतिशय चांगले टाकलेत. चेंडू हवेमध्ये भरपूर काल होता, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने जवळजवळ 30 सर्कलपर्यंत प्रवास गाठला होता. आता हाफ चान्स होता. क्रिकेटमध्ये हाफला फुल कन्वर्ट करणं फार महत्वाचं आहे. धावसंख्या 27 धावा 27. 27 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम आई वराल देवी ताडाली ए. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय टीम भावाले टीम संघाला. चांगला चेंडू ऑफ स्टिकला चेंडू दा क्षेत्ररक्षक आहे कव्हर एक्स्ट्रा मध्ये डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली आहे, मात्र थ्रो थोडासा स्लो आला होता. त्याचं कारण 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सोपं नाहीये डीप मधून जेव्हा बाउंड्री लाईन वरून थ्रो करणं, विकेट किपर पर्यंत पोहोचणं. धावसंख्या 29 धावा झाल्या धावफलकावर 29.
आर.डी. ओवली आणि एकता सारंगाव आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. विकास गवारी या षटकामध्ये एक्स्ट्राच्या धावा 3 आल्या होत्या, 3 वाईट आले होते. त्यानंतर कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये नवनाथ मुकनेने धावा खर्च केल्या 16. त्यानंतर योगेश भालेकर याच्या माध्यमातून धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. त्या टोटल 6 धावा आणि त्यानंतर 3 वाईट, 2 सिंगल आणि 2 डबल धावा आलेल्या आहेत. आणि आता बैठक स्ट्रोक खेळायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, मात्र पंचांनी सांगितलं की हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. 4था वाईट आलाय. कुठेतरी कॅप्टन थोडीशी टीम मीटिंग चर्चा नक्कीच करेल या षटकाच्या समाप्तीनंतर, कारण की एक्स्ट्रा धावा वाईटच्या स्वरूपात भरपूर आलेल्या आहेत. जास्त जास्त लाल पेनाचा वापर स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहे ज्ञानेश्वर मुकादम सरांच्या माध्यमातून. 6 वाईट आणि आता स्ट्रोक खेळला गेला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत, मात्र त्याच्या अगोदर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोचला गेला. एक सिंगल धाव इथं पूर्ण केली जात आहे. एका धावाने धावफलक 31 धावा धावफलकावर. वाईट नंतर एक सिंगल आलाय. आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत गोलंदाजाने आणि त्याच्यामध्ये 4 वाईट. ऑफिशियल स्कोररला बिझी ठेवलंय आमच्या. लाल पेनाचा जास्तीत वापर या षटकामध्ये झालेला आहे. मोठा फटका खेळायचं होतं. बॅटची एज अँड गॉन विकेट. दुसरा झटका लागलाय त्या ताडाले टीम संघाला. 22 देखील खेळपट्टी सोडताना पाहायला मिळेल. दुसरा विकेट प्राप्त केला बावाली टीम संघाने. कुठेतरी दबाव देखील आला होता फलंदाजी करणाऱ्या संघावर, कारण की मागच्या 2 षटकापासून बाउंड्री आली नव्हती आणि कुठेतरी 22 एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज घेऊन सर्व यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेलच्या स्वरूपात इथे आऊट झाला. नवीन बॅटर क्रमांक 4 वर मैदानाच्या आतमध्ये प्रणित आलाय. मैदानाच्या आतमध्ये मजबूत काटिके बल्लेबाज. आणि गोलंदाजीसाठी पाहूया कोण गोलंदाज आहे. प्रणित चौधरी मैदानाच्या आतमध्ये. त्याला साथ देण्याकरता आपण पाहतोय अमोल ठाकूरला पाहतोय आपण. आणि गोलंदाजीसाठी विकेश मुकादम आलाय. एक मुकादम मैदानामध्ये, एक मुकादम आमच्या सोबत पंप बॉक्स मध्ये. खूप चांगला क्रिकेट सध्या मैदानामध्ये. बॅलन्स आहे मॅच अजूनही पहिल्या डावामध्ये, कारण की 31 धावा झाल्यात. इथून जर धावा आल्या नाही तर मग गोलंदाजी करत असताना वरालदेवी ताडाली टीम संघाला भरपूर संघर्ष करावा लागेल गोलंदाजीमध्ये. तर इथून 15 धावा आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. गोलंदाज सज्ज होत आहे विकेश. स्लॉगवर हाणामारीचं षटक आहे. जास्तीत जास्त आपण षटकार चौकार बघितलेत. शेवटच्या षटकामध्ये पाहूया या षटकामध्ये गोलंदाज कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. सुरुवात केली आहे परफेक्ट यॉर्करने, मात्र बॅटवर घेतला गेल्या चेंडूला ढकलला गेला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे तिथे. फक्त एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 32 धावा धावफलकावर 32. या सीझन मध्ये सर्व संघ जे आहेत बॅलन्स संघ झालेले आहेत. प्रत्येक संघामध्ये नवीन खेळाडू भरती झालेली आहे आणि त्या नवीन खेळाडूंचा भरपूर चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत राहिलेला आहे. ऑफस्टिकचा चेंडू, टॉप एज चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय आणि अतिशय सुंदर अशी रनिंग झेल पकडली जातोय. तिसरा धक्का लागतोय टीम ताडाली संघाला. प्रणित बॅक टू डगआउट. प्रणितला देखील ठाऊक आहे धावा बनत नाहीये, धावानं रोख लावली गेली आहे. आता कुठेतरी विकेट देखील थांबवणं फार महत्वाचं आहे. आता टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये, धीरज बजागे मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन गेलाय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन म्हणजे टीमचं सेनापती. जेव्हा टीम अडचणीमध्ये असतो तेव्हा कॅप्टनला पुरेपूर आपला 100% देणं फार महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे विकेटच्या माध्यमातून. कंट्रोल गोलंदाजी. स्लॉगरला थोडीशी शांतता ठेवली आहे गोलंदाजाने. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यानंतर आर.डी. ओवली आणि एकता सारंगाव एक बिग मॅच पाहायला मिळेल. विकेट कदम. उलटा चेंडू मात्र बीमर
आणि आता इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते आणि धाव देखील पूर्ण होते. 9+1 2 धावा मिळालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत आता धावपलकावर 34 धावा. दुसरा भीमर आहे या डावातील. एक भीमर योगेशने टाकला होता आणि आता विकेटच्या माध्यमातून भरपूर एक्स्ट्रा धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू फ्रीट आहे. फ्रीट चेंडू फायदा घेता आला नाहीये आणि आता रनआउटची संधी आहे. आणि पहा जिथे क्रिकेटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते फ्रीटवर विकेट, इथे रनआउटचा विकेट पाहायला मिळाले भावाले टीम संघाच्या माध्यमातून. विकेट किपर अगदी चतुर आहे आणि जबरदस्त खेळ पाहायला मिळाला भावाले टीम संघाचा. फ्रीटवर मिळालेला रनआउटचा विकेट असे कमी आपण बघितलेलं आहे जिथे रनआउटचे विकेट घेताना. आऊट कोणाला गेले ते टीमच्या कॅप्टनला. कॅप्टन देखील परतलाय. धावसंख्या स्थिर आहे 34 धावा 34. नवीन फलंदाज हर्षल मैदानाच्या आतमध्ये. अमोलला स्ट्राईक मिळेल का हा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र अमोलने देखील आज थोडंसं निराश केलं. भरपूर चेंडू डॉट केला. मागच्या मॅचमध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती. 31 धावा 8 चेंडूमध्ये बनवल्या होत्या. लागोपाठचे 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले होते या फलंदाजाने. मात्र या मॅचमध्ये एकही बाउंड्री आली नाही अमोलच्या माध्यमातून. हर्षल सज्ज होत आहे. हर्षलने खेळला हा स्ट्रोक सरळ योगेशच्या हातामध्ये. अजून एक धक्का. काय गोलंदाजी होते. पूर्णपणे फ्लॉप शो पाहायला मिळाला या इनिंग मध्ये ताडाली संघाच्या माध्यमातून. विकेट विकेट विकेटच पाहायला मिळत आहेत. 4 षटकामध्ये जेव्हा तुमची बॅटिंग लाईन जर 7व्या ते 8व्या क्रमांकावर जाते तर मग तुमची बॅटिंग लाईन जी आहे फ्लॉप आहे. सुरुवात चांगली झाली होती. 16 धावा खर्च केला होता नवनाथ मुकनेने. आता वो भी कहते होंगे राहत की सांस ली मैंने. अक्षय गेल्या मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वर. अक्षय चौधरी मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादी बाउंड्री येईल का. 40+ धावा पाहायला मिळतील का. एक बलाढ्य संघासमोर एक चांगला टार्गेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका आला तरी 40+ धावा होऊ शकतात. विकेश मुकादम. बंदे में है दम. कारण की खूप चांगली गोलंदाजी केली आहे मुकादमने. फक्त एकच धाव आली आहे. धावसंख्या 35 धावा. अंतिम चेंडू आहे. जे काय करायचं आहे आता त्या संघाचा लेजंड खेळाडू अमोल ठाकूरला करायचं आहे. 11 चेंडू खेळल्यात. धावा फक्त आणि फक्त पाहतोय आपण 6 धावा बनवल्यात. असं वाटतं की टेस्ट मॅच सुरू आहे सध्या मैदानामध्ये. येईल का षटकार अमोलच्या माध्यमातून प्रश्न निर्माण होतोय. शेवटचा चेंडू पूर्ण राख करला गेलाय या षटकारामागे आणि चेंडू चालू स्टँड अँड डिलिव्हर. येतोय षटकार. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. RD ओली आणि एकता सारंगाव. मित्रांनो 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला. पहिला डाव समाप्त झालेला आहे. धावसंख्या 41 आणि 42 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आपण एक छोटासा ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये पाहुण्यांचं आपण नक्कीच नाव घेऊ. मात्र कॉमेंटर आमचे सुनील पवार आपल्यासोबत जुळणार आहे टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय पाहुण्यांचे शुभ हस्ते पुढील मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. सन्माननीय सचिन वागचौरे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करायचं आहे. सोबतच विशाल आपण देखील यायचंय. सचिन भाऊ आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचंय. त्यांच्या मिसेस उपसरपंच आहेत सावंदे ग्रामपंचायतीचे आणि त्यांच्याच नावाची ही स्पर्धा आहे उपसरपंच चषक 2025. दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. जाऊया टॉस बॉक्समध्ये सुनील पवार यांच्यासोबत. खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ भिवंडी संदेश पाटील आमचे मुख लाडके मान्यवर टॉस बॉक्समध्ये येताना पाहतोय आपण.
दोन्ही टीमला शुभेच्छा देतील. त्यानंतर आपण कॉईन, हेड आणि टेल कोण मागणार? मागणी आहे. टेल आलंय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण की ज्या प्रकारे पाहुण्याची शोभास्ती झाला. आरडी गावदी स्पोर्ट ओवली टीमच्या बाजूने हा नाणेफेकीचा कॉल केलेला आहे. निश्चित नाणेफेक जिंकले सर्वप्रथम काय निर्णय असेल? दुपारचं सत्र आहे. या क्षेत्ररक्षण जर विचार केला आपण तर खूप चांगलं वातावरण आहे. काय कारण आहे की आपण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणार? कमीत कमी धावांपर्यंत रोखून चेस करण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात जर पाहिलं आपण डी स्पोर्ट भिनारच्या ग्राउंडवर सावंती स्पोर्ट सावंतीच्या माध्यमातून 2 दिवसीय ही स्पर्धा कशी वाटते? सुंदर आयोजन केलं आहे आणि खेळायला देखील मजा येईल. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत सारंगाव जर म्हटलं तर विशाल यांचा संघ आहे आणि एकमेव असा खेळाडू की बऱ्याच वर्षापासून टीम सोबत आहे. लहान खेळाडूंना सुद्धा सोबत घेऊन खेळणारा एक क्रिकेटची गाईड आहे सारंगाव संघाची. काय म्हणणार विशाल दादाबद्दल? त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर खूप कमीच आहे, कारण की गावाचं एक क्रिकेटमध्ये एक नाव असतं कोणाच्या एका प्लेअरचं. ते प्लेअरचं नाव म्हणजे विशालदादा आहे. विशालदादाने लहान मुलांना खूप असं घडवलेले आहे. तर त्यांच्याबद्दल बोलायला गेले तर सर्व कमीच आहे. सावंती स्पोर्ट सावंती यांचा 2 दिवसीय हा शो, या शोबद्दल थोडक्यात काय म्हणशील? शो तर खूप छानच आहे आणि आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. निश्चित टॉस झालेला आहे. नाणेफेकीचा कॉल जर पाहिला आपण आरडी स्पोर्ट गावदी स्पोर्ट ओवली या टीमकडे गेलाय. प्रथम सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच फार मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. उपस्थित सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडू तसेच सन्माननीय व्यासपीठ सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व तमाम पाहुण्यांचं, खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सावंदे स्पोर्ट सावंदे संघाच्या वतीने सोपं नाही आहे. 42 धावा आहेत. ताडाली टीम संघाकडे देखील खूप चांगली गोलंदाजी आहे. त्यांची देखील चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद. परत मी या सुनील पवार या दुपारच्या सत्रामध्ये निश्चित सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय. सन्माननीय मयूर तरे खेळाडूंचं आणि आमच्या पाहुण्याचं आगमन झालेलं आहे. निश्चित ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत आपण या व्यासपीठावर. कॅमेरा नंबर 2 सुद्धा सुरू झालेला आहे. पंचाच्या माहितीसाठी आपण लक्षात ठेवा. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कड फ्लॅशशिप मागे चेंडू गेला होता. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. बॅटर जर पाहिला पण योगेश भालेकर. पहिल्या सामन्यामध्ये तेवढा चांगला प्रभावशाली कामगिरी करता आली नव्हती योगेशाला, पण या सामन्यामध्ये मात्र पहिल्याच चेंडूवर खाता उघडतोय. एक आव्हान जर पाहिलं आपण तर छोटंसं माफक आव्हान म्हणता येईल. 42 हा जो सामना पाहतोय आपण दुसऱ्या फेरीतला महत्त्वपूर्ण सामन्याच्या दिवसातला आणि दोन्ही संघ पहिले सामने सहज आपल्या खिशात घातले. मात्र हा सामना कोण जिंकेल? गोलंदाज भाविक बजाके सज्ज होताना. राईट ऑफ द विकेट, फुल टॉस, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. अशीच गोलंदाजी करावी लागेल इथं मात्र वराल दिवसपूर ताडाली या टीमला. कारण की बॅटिंग करताना ज्या पहिल्या सामन्यामध्ये अक्षर धावाचा पाऊस पडला होता त्या टीमनी यावेळेस पाहता एक चांगल्या टीम विरुद्ध सम्मानजनक धावसंख्या उभी केलेली आहे. भाविक बजाके, हो चांगला चेंडू प्लेट ऑन होता होता बचावलं. इथं अतिशय सिंगल धोकादायक धाव पूर्ण करताना पाहतोय आपण. वेदांत हात उघडतोय दुसऱ्या चेंडूवर. स्वतःचं धावसंख्या 2, बिनबाद 42 धावचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर खेळपट्टीवर गेले होते आणि पाहता पाहता 3 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर ॲड केल्या. क्षेत्ररक्षण पाहूया आपण योगेशसाठी. पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक अदलाबदली करताना पाहतोय. कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर
आणि मिड ऑफ. अशा प्रकारे ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण ऑनसाईडकडे 2 सर्कलच्या आतमध्ये. चांगला चेंडू टप्पापण्यात थोडासा खाली राहतोय, पुल करण्याचा प्रयत्न होता, सुरेख मारा करतोय. भाविक बजाके इज अ ग्रेट ऑलराऊंडर, या टीमचा खरा कोहिनूर हिरा म्हणता येईल. योगेश नावाचा हा बॅटर आहे. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग परत करता आलं नाही. योगेश भालेकर या बॅटरला एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्या 3 बिनबाद 42 धावचं टार्गेट इथं मात्र समोर आहे. पाहतोय आपण परत एकदा 1-0-1-0-1. आज खूप अचूक आकड्याची माहिती सुद्धा देताना आम्हाला ज्ञानेश्वर. फुल टॉसर प्रहार, खाली क्षेत्र निवडलाय. ओ माय गॉड, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. ते म्हणतात ना, जिसके हो इरादे बुलंद हो हिमालय पर्वत को भी छू लेता है. शेवटपर्यंत हार मानली नाही. आपल्या टीमसाठी जवळपास मी तर म्हणेन की 5 धावा वाचवतोय. अमोल ठाकूर ठाकूरपणा दाखवताना या चेंडूवर पाहतोय आपण. आणि सुपर षटक समाप्त झालंय. पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 4. आता मात्र परिस्थिती उलट झाली. येणारे 18 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून तब्बल 38 धावीची आवश्यकता आहे. सामन्याची उलटी गिनती सुरू. सावंती स्पोर्ट सावंती या टीमचं का होईना पण 2 दिवसीय ही स्पर्धा अतिशय उच्चकोटी स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त प्रत्येक खेळाडूचं मोठं योगदान आयोजकामध्ये. एवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. आणि सावंती स्पोर्ट सावंती यांचा पहिला शो मी हँडल करताना पाहतोय आपण. आणि पूर्ण क्रेडिट माझे मित्र संदेशजी पाटील. चला आपण पाहतो की माझा निश्चित वेळ कमी घ्या. आपण आमचे पंच सुद्धा आम्हाला माहिती देताना सांगतायत टीम मीटिंग जास्त करू नका. आपण भिवंडी टेनिस क्रिकेट एवढं लोकप्रिय काय की एका दिवसात पाहतोय आपण. यूट्यूब जर उघडला तर कमसे कम 10 ते 15 टुर्नामेंट असतात. हे असं नाही आहे की निवड क्रिकेट खेळतात. आपापले कामं उरकून आपला बिझनेस परिवार पोसून सुद्धा हे खेळाचा आनंद घेतात. आणि या टेनिस क्रिकेटच्या पै मला वाटतं की भिवंडीमध्ये जे आयोजक आहेत त्यांनी बऱ्याच लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. अमोल ठाकूर स्वतः आज येतोय. एक चांगला उच्च कोटीचा ऑलराऊंडर पाहतोय आपण. वरालदेवी ताडाली ये टीमचा हा तारणार खेळाडू काय करेल. पहिल्या षटकामध्ये भाविक यांनी मनमोहित बॉलिंग केली. ज्या प्रकारे टार्गेट कमाई त्या प्रकारे टिचून मारा केला. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण धाव गतीवर अंकुश लावलाय. आता मात्र खेळण्यासाठी वेदांत गुळवी दोन्ही बॅटर जे पहिल्या सामन्यात सलामीसाठी आलो तेच बॅटर इथं सुद्धा आपण पाहतोय. सफल झालाय. पुलचा फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय अमोल ठाकूर. संदेश जर पाहिलं आपण हे घडणारच होतं कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा रन रेट वाढत जाईल आणि हे होणारच होतं की पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करता आला नाही फटक्यामध्ये आणि मिडविकेटचा क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. नवीन बॅटर खेळपट्टीकडे रवाना होत आहे क्रमांक 3 वर. आज मला वाटतं की बॅटिंग साईडमध्ये कुठंतरी बजरंग भावे टीम थोडीशी पॅक फुटले. त्याचं एक कारण आहे की कीमॅन फॉर ऑफ सूरज केने टीममध्ये नाही आहे. नवीन बॅटर योगेंद्र भालेकर जातोय. दोन्ही भालेकर खेळपट्टीवर आहे आणि जेव्हा योगेशच्या बॅटमधून चेंडू निघतो असं वाटतं की भाला जातोय काय बाहेर. ऑलिम्पिकची आठवण होते. अजून खेळपट्टीवर योगेश आहे. नवीन बॅटर जोगेंद्र. खूप मोठी चर्चा झाल्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन करून घेताना डावखुऱ्या बॅटरसाठी गोलंदाज अमोल ठाकूर अतिशय छान सुरुवात करते. जो चेंडू टाकला होता चाळ बनवला होता त्यामध्ये फाटल्या गेला बॅटर. पुल करण्याचा प्रयत्न होता. व्हीआयपी डायजर आमचे सर्वच मान्यवर. यानंतर अजून एक मोठी लढत पाहायला मिळेल. आरडी स्पोर्ट गावदी स्पोर्ट ओवली विपक्ष आपण एकता स्पोर्ट सारंगाव. यावेळेस मात्र पाहतोय की धीम्या गतीचा चेंडू आणि इथं मात्र मोठा धक्का वाटलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट. कलात्मक गोलंदाजी पाहतोय आपण. दिमागाचा जास्त वापर करतोय. डावखुऱ्या बॅटरसाठी जर विचार केला आपण हा चेंडू परिवर्तन टाकला होता धीम्या गतीचा त्यामध्ये हुक करण्याचा प्रयत्न. टॉप एज कुठली चुकी करत नाहीये विकेट किपर. आणि आता मात्र संघ थोडं अडचणीत सापडलाय. जय बजरंग भावाळे बी क्रमांक 4 वर नवीन बॅटर इथं मात्र पाहतोय आपण. नवनाथ जातोय. एक चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे कारण की आता मात्र विकेट हॅट्रिकवर येऊन ठेपलंय गोलंदाज अमोल ठाकूर. शेवटच्या चेंडूवर काय
पाच फटका खेळला होता अमोल ठाकूर यांनी कडक. हो सकता है बिल्कुल आकलन अभी नहीं कर सकते क्योंकि ये मुकाबला काफी एक रोमांचक होने वाला आहे. पण पाहतोय की आता मात्र क्रमांक 4 वर नवनाथ नावाचा हा बॅटर कशा प्रकारे आपल्या टीमसाठी बॅटिंग करतोय. अमोल ठाकूर विकेट हॅट्रिक चेंडू असेल, हॅट्रिक पूर्ण करेल का या स्पर्धेची पहिली. राईट अमोर द विकेट. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटला शतक येण्यात आहे. त्याच परिस्थितीमध्ये हा चेंडू टाकला होता. चांगली बॉलिंग. पहिल्या 3 चेंडूवर 2 विकेट, कुठली धाव नाहीये. एक अजून निर्धाव चेंडू, चमत्कारिक बॉलिंग अटॅक पाहतोय आपण अमोल ठाकूर नावाचा या बॉलरकडून. पहिले बॅटिंग करताना पण टीमसाठी मुकेशनं चांगलं योगदान दिलं. धीमी बॅटिंग केली पहिले, पण त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये कसर भरून काढली. निश्चित परिवर्तन पाहायला मिळतोय इथं मात्र. निश्चित बॅटर नवनाथ. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे, पण हवाई फायर केलाय. बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून चेंडूला भिरकावलंय. आलाय हा षटकार. कधी कधी ज्ञानेश्वर म्हणतात ना, 4 किंवा 5 षटकाचे सामने असेल तर 1-2 मोठे फटके आले की दबाव वाढत जातोय. आणि याचं एक उत्तम आहे, या फटक्यात थोडंसं मानसिक दबाव पडला असेल बॉलर अमोल ठाकूर यांच्यावर. आवश्यकता होती षटकाराची, कारण की तो प्रेशर जो वाढला होता तो दूर करण्यासाठी हा फटका अतिशय चांगल्या क्षणी आला. सज्ज होताना परत गोलंदाज पुढे येऊन हा फटका पाहतोय. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक दुरून आलंय, फील करतोय. फक्त एक सिंगल नवनाथला मिळणार. धावसंख्या पुढे सरकते ती 11. कृपया करून आमचे क्रिकेट रसिक आणि क्रिकेटपट्टू यांना एक महत्त्वपूर्ण सूचना असेल की जे पार्किंग मेन गेट समोर आहे, आपण आपल्या गाड्या व्यवस्थित लावायच्या जिथं पार्किंग असेल. हे सर्वांना हात जोडून नम्रतेचे आयोजकाच्या माध्यमातून. खास करून 4 व्हीलरसाठी जे पार्किंग आहे त्या पार्किंगमध्येच आपण गाड्या लावायच्या. ही विनंती असेल की आपल्यासाठी दुसऱ्याला कुठल्या प्रकारे तकलीफ होणार नाही ही जाणून ठेवायची आहे. तर जाऊया आपण सामन्याकडे. सामना का होईना एक हळूहळू मात्र रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना बॅटर्स. या स्वतः आड्या बॅटने खेचून मारलेला पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षकला बीट करू शकणार नाही. फटका चांगला होता पण प्लेसमेंट चुकीची ठरली. जी जागा निवडली ती चुकीची आहे. फक्त एक सिंगल. शेवटच्या चेंडूवर 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जर पाहिली आपण 12, प्रति षटकामागे 6ची सरासरी. आता मात्र परिस्थिती अलग आहे, वेगळी आहे. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता. प्रति षटकामागे 15 धावाची सरासरी पार करावी लागेल. त्यासाठी निश्चित वरादेवी ताडाली ए टीमची मोठी टीम मिटिंग पाहतोय आपण. अशा क्षणी मिटिंग करणं गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या क्रमांक 3चा भरोशमंद बॉलर जर आला तर मागच्या षटकामध्ये काहीतरी धाव वाचू शकतोय. तो षटक हा षटक टर्निंगमुळे ठरेल काय. चला आपण जास्त पण टीम मिटिंग करू नका. योगेश भालेकर आणि नवनाथ मुकणे ही जोडी खेळपट्टीवर आहे. बरीच चर्चा केल्यानंतर कुठल्या गोलंदाजाकडे जबाबदारी सोपवली ते पाहणं उचित असेल. प्रेम सूर्यवंशी एक युवा गोलंदाज डबल भरोसा दाखवलाय. पहिल्या सामन्यात थोडासा मार खाल्ला होता, पण कॅप्टन उत्तम का असतो. आपला युवा गोलंदाज एकदा मार खाल्ला मग त्याला लगेच हटवता कामा नये, त्यावर परत विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रेम सूर्यवंशी यांच्यावर विश्वास दाखवलाय टीमच्या कॅप्टनने. समोर डेंजरस बॅटर योगेश भालेकर सलामीचा बॅटर आहे. अजून जर विचारला आपण 4 चेंडूचा सामना केला त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 या धावसंख्येवर बॅटिंग करताना योगेश भालेकर. क्षेत्ररक्षण पाहूया आपण. योगेश भालेकरसाठी ऑनसाईड पॅक आहे. बॅकवर्ड स्कोर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. प्रेम वाईड यॉर्कर टाकण्याच्या तयारीमध्ये मात्र खूपच जास्त बाहेर चेंडू टाकतोय. पंचांचे दोन्ही समांतर रेषेत. खराब सुरुवात. प्रेम यांच्या माध्यमातून वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या 13. 12 चेंडू 29. तो समीकरण आता मात्र एका अतिरिक्त चेंडूने कमी झालंय थोडंसं. गोलंदाज प्रेम सूर्यवंशी VIP डॅश अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर योगेश नावाचा हा डावखुरा बॅटर. याच पात्र हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक लांबून येतोय आणि झेल इथं मात्र कंप्लीट केलंय. आठवण झाली पाहतोय आपण शिखर धवनची, भारतीय संघाचा गब्बरची.
विकेट प्राप्त केले. प्रेम यांनी जो विश्वास दाखवला त्यावर खरा उतरलाय, पण खेळ खूप चांगलं कंप्लीट केले भाविक बजाके. आज मला वाटते की या सामन्यात भाविक बजाकेचं दबदबा कायम. पहिलं षटक अतिशय चांगलं टाकलं आणि या विकेटने आता मात्र निश्चित असं म्हणू शकतो आपण की जय बजरंग भावाळे बी संघ थोडासा दबाव घेतोय काय. मधल्या फळीतला डेंजरस बॅटर पाहतोय आपण आता मात्र सुजित जाधव, ज्यांनी पहिल्या सामन्यात 2 मोठे षटकार ठोकले होते. मोठी जबाबदारी असेल. 11-29 असं समीकरण. विकेटचा जर विचार केला आपण 3 विकेट आघाडीची महत्त्वपूर्ण बॅटर बाद होऊन परतीचा प्रवास केलेला आहे. क्रमांक 4 आणि 5 ची जोडी खेळपट्टीवर आहे. एक षटकार जर विचार केला आपण नवनाथच्या बॅटमधून निघालेला आहे. एकमेव षटकार या इनिंग मधला. प्रेम सूर्यवंशी सज्ज होताना परत बॅटर सुजित जाधवसाठी क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया आपण. पॉइंट आणि कव्हर पॉइंट असं क्षेत्ररक्षण लावल्या गेलेलं आहे. वाईड कव्हरला आहे थोडा पॉइंटला आणि एक गलीवर क्षेत्ररक्षक. ऑन साईडकडे बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री, मिड विकेट लॉंग ऑन आणि फायनल एक सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे मारा करेल प्रेम सूर्यवंशी नावाचा हा एक युवा गोलंदाज ताडाली टीमकडून. गती परिवर्तन, छान चेंडूची हाताळणी बघितला आपण. थोडासा ऑफ ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता धीम्या गतीचा आणि त्यावर मात्र हुक करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. नवीन बॅटरची खूपच चांगली अग्निपरीक्षा घेतला या चेंडूवर प्रेम सूर्यवंशी या बॉलरने. प्रत्येक चेंडू जशी निर्धाव जातील तसतसा दबाव मात्र बॅटरवर वाढणार आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं राहील या षटकामध्ये. गोलंदाज प्रेम सज्ज होताना परत समोर बॅटर सुजित. ओहो पिका फटका, वा भाई वा. बॅकवर्ड स्लोच्या वरतून आला हा षटकार. बऱ्याच वेळेनंतर पाहतोय की आपण खेळाडू कक्षामधून आनंद करण्याचा एक संधी मिळाली षटकारांनी. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 19. 9-23 असं समीकरण. हे 3 चेंडू खूप निर्णायक ठरतील या सामन्यासाठी. जर ओराल देवी ताडाली एक टीमला सामना जिंकायचा असेल तर एखादा विकेट किंवा 2-3 धावा फक्त खर्च करावे लागेल. जर भावाळे टीमला सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडूमध्ये एखादा तरी मोठा फटका मारणं गरजेचं राहील. गोलंदाज सज्ज होताना प्रेम सूर्यवंशी. विकेट किपर खूप मोठी चर्चा करताना आपण पाहिली. भावेश बजाके नामांकित टुर्नामेंटचे आयोजक सुद्धा आहेत नो डाऊट. कमिंग सून या चषकाची वाट पाहतात. यावेळेस पाहता चांगला चेंडू टप्पापर्यंत खाली राहतोय. चांगली वाफी करताना इथं मात्र गोलंदाज प्रेम सूर्यवंशी. 8-23 असं समीकरण. प्रत्येक चेंडूमध्ये समीकरण गणित बदलतात क्रिकेटमध्ये आपल्याला माहित आहे. गोलंदाज प्रेम. दबाव साफ दिसतोय कारण की सामना खूप मोक्याच्या श्रेणीहून टेपलाय. समोर एका चांगला बॅटर आहे भावळे बी टीमचा सुजित जाधव. कधी पण सामना फिरवण्याची क्षमता असते. क्षेत्ररक्षण तोच बदल नाहीये. ओ यावेळेस पात्र पाहतोय की परत एकदा सुवेर चेंडू आहे. पंच दक्ष आहेत तिथं मात्र दोन्ही समांतर रेषेत असे चेंडू टाकणं टाळावे लागेल. एक अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 20. अजून 22 धावीची आवश्यकता आहे. 8-22 असं समीकरण. आता मात्र मोठं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये प्रेम सूर्यवंशी पाहतोय. चांगली बॉलिंग करावी लागेल. यावेळेस पात्र उंच आहे, लांबी कमी, पूर्ण वेळ आहे. क्षेत्ररक्षक ओ माय गॉड, ये क्या कर दिया, ये क्या कर दिया. 2 धावा. शेवटी मात्र जीवनदान कोणाला मिळालंय सुजित जाधव याला. असे झेल तुम्हाला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. बॅकअपला सुद्धा होता, नजर संधी होती परत तो डबल कन्व्हर्ट करण्याची, पण तसं काही घडलं. नशिबाची साथ सुजितकडे आहे. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता आहे. 7-20 असं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना पाहतोय आपण डेडी स्पोर्ट बिनारच्या या क्रीडानगरीमध्ये उपसरपंच 2025च्या माध्यमातून आयोजक सावंते स्पोर्ट सावंते याच्या वतीनं.
निर्णायक चेंडू. सामना जर जिंकायचा असेल तर हा चेंडू खूप चांगला टाकावा लागेल, पण या चेंडूवर एखादा मोठा फटका मारावा लागेल. बावळे बी टीमच्या बॅटरला. सज्ज होते गोलंदाज. उलटॉस. यावेळेस मात्र परत एकदा पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. एक अजून फुकटाची धाव म्हणावी लागेल. इथं मात्र निश्चित आता धावसंख्या पाहतोय आपण 23-7-19 असं समीकरण राहिलं. अजून सामना संपला नाहीये. दोन्ही संघाकडे झोकते माप देणारा सामना या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. दबाव प्रेम सूर्यवंशी या गोलंदाजावर निश्चित जाणवतोय. ज्यावेळेस पाहतो ऑफ ड्राईव्ह फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार येणारे. इथून जर पाहिलं आपण 6 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता आहे. 6-18 असं समीकरण. यानंतर अजून एक धमाकेदार सामना आपण पाहणार आहोत. आरडी स्पोर्ट गावदी स्पोर्ट ओवली विपक्ष एकता स्पोर्ट सारंगाव. सहामध्ये 18ची आवश्यकता आहे. कौतुक करावं लागेल सावंती स्पोर्ट्स चांदोया टीमचं ज्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. खूप छान मैदानाची निवड केली. डीडी स्पोर्ट भिनार चैया क्रीडानगरीमध्ये उपसरपंच चषक 2025चा एक देखणा आणि चांगलं आयोजन पाहतोय आपण. प्रत्येक आयोजक कमिटीचे मेंबर खांद्याला खांदा लावून सफलतापूर्वक दिशेकडे ही स्पर्धा कशी जाईल ही रणनीती आखून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तब्बल ग्रामीण असोसिएशन क्रिकेटचे तब्बल 2 दिवसामध्ये आज पाहतोय आपण 8 संघ. 16 संघाला संधी दिली. टॉप नामांकित संघ. उद्याचा लॉट आमच्यापर्यंत पोहोचेल. धीरजकडे एक मोठी जबाबदारी सोपवली. धीरज अजून एक युवा बॉलर्स रोखायचे तर पाहतोय आपण 18 धावा आणि टीमचा संघनायक कर्णधार आहे स्वतः आणि कर्णधाराला सर्व माहीत असते की टीमचा दबाव कोण झेलतोय. तो संघनायक. 6-18 स्ट्राईकला असेल सुजित जाधव जो व्यक्तिगत जर पाहिला आतापर्यंत 9 धावेवर त्यामध्ये एक जीवनदान मिळालेलं आहे आणि त्या जीवनदानाचा फायदा इथं मात्र घेतोय काय पाहायचं आहे. आणि क्रिकेटमध्ये नशीब वर्ल्ड कपचा तो सामना आठवते. वन डे वर्ल्ड कपचा मॅक्स्यूला जीवनदान अफगाणिस्तान दिलं आणि तेव्हा भारताच्या हातून वर्ल्ड कप गेला. 6-18 असं समीकरण. सज्ज होताना धीरज संघनायक. समोर बॅटर सुजित. यावेळेस पात्रा फटका परत एकदा चुकीचा आहे. एक्स्ट्रा कव्हर कडे यावेळेस माहिती आहे की शेल सोडणार नाहीये मी आणि तो क्षेत्ररक्षक होता. दबाव त्याच्यावर होता. आपण कंप्लीट केलंय. खुशियों का वातावरण इस वक्त ताड़ली टीम में. एका क्षणी ज्ञानेश्वर असं वाटलं त्या क्षेत्ररक्षकाला की हा चेंडू आगीचा गोळा येतोय माझ्याकडे. दुखापत आहे थोडी. क्षेत्ररक्षक जो पाहतोय आपण आयुष. पण यावेळेस मात्र दुखापत असो काही असो मी झेल सोडणार नाहीये. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र विकेश खेळपट्टीवर येणारे. इथून आता मात्र चेंडूचा विचार केला आपण 5 चेंडू 18 असं समीकरण आहे. कुठेतरी दबाव टाकला पहिल्या चेंडूवर संघनायक धीरज यांनी एक चांगला चेंडू टाकला. चुकी करण्यासाठी मजबूर केलं आणि एक्स्ट्रा कव्हरवर कुठली चुकी केली नाही आयुष यांनी. चांगला चेंडू परत एकदा चांगला चेंडू आणि झेल टिपल्या गेलं. अप्रतिम भाविक. विकेट हॅट्रिक वर येतोय परत या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर संघनायक धीरज हा गोलंदाज. ऑन हॅट्रिक वर आहे आणि हॅट्रिक आतापर्यंत दोन गोलंदाज ऑन हॅट्रिकला आले होते पण हॅट्रिक पूर्ण करता आली नाही. विकास
नवीन बॅटर धावाचा विकास करेल काय आणि आता मात्र पूर्णपणे दबदबा आपण पाहतो की सामन्यावर पकड मजबूत केली होती वराडी स्फोट ताडाली या टीमने सांघिक कामगिरी म्हणता येईल ताडाली टीमसाठी एकाच खेळाडूवर अवलंबून नाही आहे सध्या पाहतोय आपण बॅटिंग करताना जर विचार केला आपण तर भावेश बजाकेने चांगली बॅटिंग केली भाविक एवढा प्रभावशाली ठरला नाही पण अमोल ठाकूरने निराश केलं होतं पण तरी पण शेवटच्या काही चेंडूवर आक्रमण केलं आणि यस कधी कधी म्हणतात शेवटच्या चेंडूवर जो षटकार ठोकला होता तो टर्निंग पॉईंट ठरेल काय हॅट्रिक चेंडू होता पाहतोय धीम्या गतीचा हा आडबॅटने खेळायचा प्रयत्न आता मात्र 3 चेंडूवर 3 षटकार मारावे लागेल यस नॉन स्ट्राईकचा बॅटर कोड आहे नवनाथ कडे क्षमत आहे त्यांनी आता चांगली बॅटिंग केली होती षटकार सुद्धा ठोकला तर पण स्ट्राईक मिळाली नाही कारण की सुजित यादव होताना भरोशीमंद बॅटर सज्ज होताना खराब चेंडू खराब अशा क्षणी हा चेंडू टाकणं म्हणजे संघाला बिमार पडणं आहे का नो बॉल घोषित केलंय फ्री हिट जर षटकार लागला असता तर कोचिस सामना अजून झुकला असता रंगतदार स्थितीकडे 3 चेंडू कायम आहे सामना जिंकण्यासाठी अजून 17 धावीची आवश्यकता आहे धीरज फ्रीडचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय फुल टॉस हा फटका चांगला आहे मिड विकेटच्या वरतून आलाय हा दमदार षटकार एका चेंडूंनी थोडंसं समीकरण बिघडलं होतं आता मात्र 2 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 11 धावीची आवश्यकता आहे अगदी बरोबर पहिलाच सामना आपण पाहिलं होतं तीच परिस्थिती कायम आली त्यावेळेस मात्र हाच संघ होता पण हा संघ त्यानं पहिले फिल्डिंग करत होता आता बॅटिंग करतोय 2-11 गती परिवर्तन चांगला चेंडू खाली राहतोय आता मात्र 1 चेंडू आणि 11 1-11 खूप छान रणनीती टीमच्या कॅप्टनची पाहतोय आपण आणि पूर्ण क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण याचं सज्ज होताना गोलंदाज 1-11 इथून बिमार किंवा नो बॉल सामन्या क्लाटणी ठरू शकतात पण तसं काही घडू देणार नाही कारण की एक सुसज्ज असा संगणक आहे आणि चांगला गोलंदाज धीरज आहे उलटॉसवर हा फटका आणि शेवटच्या चेंडूवर आला षटकार मात्र 4 धावेंनी या टीमला पराभव स्वीकार लागलं आणि जो शेवटच्या चेंडूवर षटकार दिला होता तो मागणं ठरलंय पण काय असो चांगला सामना पाहायला मिळालं हार्ड लक जय बजरंग भावळे बी बेस्ट ऑफ लक वराडी ताडाली हे संघ खूप चांगलं प्रदर्शन सामनावी ठरला या सामन्यातला खऱ्या अर्थाने ज्यांनी अतिशय चांगलं प्रदर्शन केलं खास करून जर विचार केला आपण बॉलिंग अटॅक या टीमचं जबरदस्त झालं आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील खऱ्या अर्थाने सामना कोणी फिरवला कुठं फिरवलाय दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग सुद्धा चांगली केली होती सामनावी ठरलाय अमोल ठाकूर इज अ सुपर ऑलराऊंडर ताडाली टीमचा तर यायचं आपण यस मी थांबतोय तुम्ही थांबू नका नवीन सामन्याला सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आपण पुढचं धावतं वर्णन व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र संदेश पाटील थँक्यू सो मच सुनील पवार आपण मॅन ऑफ द मॅच एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला ताडाली संघाने करून दाखवला हम भी किसी से कम नाही आहे खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळाला आणि ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच क्या बात है अमोल ठाकुर वन्स मोर